गणपती दिवाने खुशिया माटे की पाटील जाते. महाराष्ट्रामध्ये प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये रोज नवीन नवीन मुद्दे येत आहेत आणि काही काही वेळेस शिळ्या कडीला ऊत आणला जातोय. म्हणजे काय तर जुन्या मुद्द्यांमध्ये सुद्धा एक नवीन गोष्ट काढण्याचा प्रयत्न झाला आणि सुरुवात त्याची केली खरं तर यावेळेस अजित पवारनी न्यूज मिनिट नावाच्या एका वेबसाईटला इंटरव्ह्यू दिला आणि त्यांनी असं सांगितलं की ते इतिहास सांगत होते की कशा पद्धतीने शरद पवार आणि भाजपच्या चर्चा सुरू होत्या की जे 2022 पासून अनेकदा वेगवेगळ्या चर्चांमधून बाहेर आले आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक इंटरेस्टिंग उल्लेख असा केला की पहिल्यांदा ज्यावेळेस ही मीटिंग झाली त्यावेळेस गौतम अडाणी हे सुद्धा त्या मीटिंगला उपस्थित होते. ते मध्यस्थ म्हणून त्याच्यामध्ये काम करत होते. अशा पद्धतीचं त्यांनी एक गौप्यस्फोट केला. त्याच्यानंतर त्याच्यावरती अनेक रिॲक्शन्स आल्या. हे सगळं झालं आणि त्याच्यामध्येच एक रिॲक्शन आली आता देवेंद्र फडणवीसांची. त्यांनी सगळे सांगितलं की राष्ट्रवादीचे नेते कसे उपस्थित होते, भाजपचे नेते कसे उपस्थित होते, पण गौतम अडाणी त्याच्यामध्ये नव्हते. त्यामुळे कन्फ्युजन असं आहे की नक्की गौतम अडाणींची भूमिका काय आहे आणि दादा म्हणतात की होते, भाजप म्हणतात नव्हते, नक्की काय त्याच्या मागचं प्रकरण आहे, का भाजप असं म्हणते. आपण राजदीप सरदेसाई यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत. आणि मी का चर्चा करणार ते पण सांगते. त्यांचं आत्ताच 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या बद्दल एक पुस्तक आलेलं आहे आणि त्याच्यामधला जो महाराष्ट्रात बद्दलच्या 19च्या याचा जो पॅरा होता तो जो एक चॅप्टर होता तो खूप त्याच्यावर खूप गदारोळ उडवला होता. छगन भुजबळांच्या बद्दल जे लिहिलं गेलं होतं त्याच्यामध्ये आणि त्याच्यातला एका चॅप्टरमध्ये या घटनेचा उल्लेख आहे. राजदीप, पहिल्यांदा आम्हाला सांगा की काय नक्की झालं होतं आणि नंतर आपण याच्यावरती येऊया की अजित पवार आणि फडणवीस काय म्हणतात. पण नक्की गौतम अडाणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होते का भाजप आणि एनसीपीच्या चर्चांमध्ये आणि साधारण कधी ती गोष्ट होती, पुस्तकात काय आहे ते आधी आपण सांगा. साहिल, खूपच इंटरेस्टिंग आहे. पुस्तकाचं नाव 2024 इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया. त्याच्यात लोकसत्तेने जे घेतलेलं पृष्ठ पहिल्या पानावर ते होतं छगन भुजबळवर आणि ईडीचं. पण त्याच चॅप्टरमध्ये खरी स्टोरी, दुसऱ्या चॅप्टरमध्ये खरी स्टोरी, दुसरी स्टोरी जी आहे 2019 मध्ये काय महाराष्ट्रात खरं घडलं आणि त्याच्यात गौतम अडाणीचा उल्लेख आहे. गौतम अडाणीचा उल्लेख का आहे की मला जे सांगितलं गेलं की 2014 आणि 2017 दोनदा प्रयत्न केले गेले भाजप आणि एनसीपीचा कुठे ना कुठे एक अलायन्स 14 आणि 17 दोन वेळेला 14ला बाहेरून पाठिंबा दिलेला सुरुवातीला देवेंद्र फडणवीसच्या सरकारला. 2017 मध्ये पण प्रयत्न केला गेला की म्हणजे 2019च्या इलेक्शनच्या अगोदर 2017 मध्ये शरद पवार आणि नरेंद्र मोदीला एकत्र आणणं. गौतम अडाणी आणि अनेक लोक, फक्त एका व्यक्तीने नाही, अनेक लोकांनी प्रयत्न केला. याच्यात शरद पवार गौतम अडाणीचे चांगले संबंध आहेत. नरेंद्र मोदी आणि गौतम अडाणीचे चांगले संबंध आहेत. गौतम अडाणींना वाटलं की जर शरद पवार आणि नरेंद्र मोदी एकत्र आले, एनसीपी बीजेपी अलायन्स महाराष्ट्रासाठी चांगलं होऊ शकेल. शिवसेनाचा अलायन्स तेवढा चांगला होऊ शकणार नाही आणि त्या कारणामुळे 2017 मध्ये पण मीटिंग झाले. 2019 मध्ये जे मला कळलंय मीटिंग नक्की झाले, मुंबईतही झाले आणि दिल्लीत झाले आणि दिल्लीत ती मीटिंग गौतम अडाणीच्या कॉर्पोरेट गेस्ट हाऊसमध्ये झाली. कारण की प्रफुल्ल पटेल आणि इतर जे होते त्यांना वाटलं की जर ते अमित शहाच्या घरी झाली तर मीडियाला कळेल, तर मीडियाला न कळण्यासाठी ती मीटिंग गौतम अडाणीच्या गेस्ट हाऊसमध्ये झाली. आणि जे मला सांगितलं गेले त्या मीटिंगमध्ये प्रफुल्ल पटेल, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, अमित शहा होते. आता शरद पवार पण कदाचित त्या एका मीटिंगमध्ये होते. पवारांचं म्हणणं आहे की आता मानतात की मीटिंग झाली. मला वाटतं ती मीटिंग 2017ची चा उल्लेख देतात आहे. 2019 मध्ये मीटिंग झाले. पवारांनी 2 व्यक्तींना नियुक्त केलेलं, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल. नरेंद्र मोदींनी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसला नियुक्त केलं. आणि हेही खरी गोष्ट आहे की पूर्णपणे त्या मीटिंग नंतर हे पण निर्णय झाला की आमचं आता युती होणार आहे. कुठल्या पक्षाला कुठले मंत्रालय मिळेल, कोणाला कुठले गार्डियन मिनिस्टर होणार, हे सगळं त्या मीटिंग नंतर ते फिक्स झालेलं. गौतम अडाणी ह्याच्यात डायरेक्टली इन्व्हॉल्व नव्हते. गौतम अडाणी फॅसिलिटेटर, बरोबर, अगदी मध्यस्थ हा परफेक्ट वर्ड असू शकतो की गौतम अडाणींनी, कारण की त्यांचे संबंध दोन्ही पक्षाबरोबर चांगले होते, एनसीपी आणि भाजप आणि शरद पवार आणि नरेंद्र मोदी, त्यांनी ह्याच्यात त्यांना
मदत करायला आपला गेस्ट हाऊस ऑफर केला आणि म्हणाले मी पूर्णपणे पाठिंबा देईन. मला एवढं पण कळलं की एका 2017ची जेव्हा मीटिंग झाली साहिल त्याच्यात, आणि मी पुस्तकात ते उल्लेख केलाय, सुप्रिया सुळेला कॅबिनेट मिनिस्टर, शरद पवारांना एक स्पेशल कॅबिनेट नॅशनल ऍग्रिकल्चर अथॉरिटी, एक नवीन अथॉरिटी होणार आणि त्याचे अध्यक्ष शरद पवार विथ कॅबिनेट रँक, हेही निर्णय केलेला. म्हणजे प्रपोजल त्या लेवलवर गेलेलं. ही बातमी आहे ना, मला आठवत असेल तर त्यावेळच्या लोकसत्तामध्ये आणि मराठी वर्तमानपत्रात आली होती आणि मला कॉन्टेक्स्ट द्यायचा आहे त्या गोष्टीला. का 2017? तर प्रेक्षकांना आठवत असेल 2017मध्ये काय झालं होतं, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका, आणि पहिल्यांदाच शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवत होती. अगदी इथपर्यंत झालं होतं, फाटलं होतं ते, की उद्धव ठाकरे यांनी 2018 म्हणजे त्यांची जी काय अधिवेशन झालं होतं शिवसेनेचं, ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंची निवड झाली होती पक्षप्रमुख म्हणून, ज्या अधिवेशनामध्ये एकनाथ शिंदेपासून सगळेजण उपस्थित होते, एकनाथ शिंदे, उदय सामंत वगैरे सगळे उपस्थित होते. त्या अधिवेशनामध्ये एक प्रस्ताव पास झाला होता की यापुढे भारतीय जनता पार्टी बरोबर आम्ही अलायन्स करणार नाही, आम्ही एकटे निवडणूक लढवू. हे शिवसेनेच्या त्या मीटिंगमध्ये ठरलेला प्रस्ताव होता नंबर 1चा, आणि तो मांडला कोणी होता? रामदास कदमनी मांडला होता, इफ आय एम नॉट रॉंग. आणि आताची परिस्थिती सगळीच वेगळी आहे याच्यामध्ये, पण कॉन्टेक्स्ट लक्षात घ्या. ज्यावेळेस हे झालं त्याच वेळेस राजदीप म्हणतायत त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी आणि एनसीपीने एकत्र यावं यासाठी आपण असं म्हणू शकतो की अडाणी प्रयत्न करत होते. हा प्रयत्न करत होते असं म्हणू शकतो. हा अगदी म्हणू शकतो. अडाणी प्रयत्न करत होते. अडाणीनं वाटलं हे चांगलं, आणि नरेंद्र मोदींनी पण पाठिंबा दिला. इंटरेस्टिंग काय आहे की नरेंद्र मोदीचे जे प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत पी.के. मिश्रा, ते जेव्हा शरद पवार कृषी मंत्री होते ते ऍग्रिकल्चर सेक्रेटरी होते. तर त्या शरद पवार आणि नरेंद्र मोदीच्या मध्ये पुष्कळ असे लोक होती. पी.के. मिश्राचं पण नाव घेतलं जातं की त्यांनी पण प्रयत्न केला की हे एकत्र यावं, काय प्रपोजल्स व्हावे. मी शरद पवारांना पण विचारले, तू कदाचित होता त्या मीटिंगमध्ये 2019 नंतर, पवारांना विचारलेलं की हे चाललंय की तुम्ही देवेंद्र फडणवीस, आणि त्यांनी ऑन रेकॉर्ड म्हणाले की मी त्यांना चर्चा करायला सांगितली, निर्णय घ्यायला सांगितला नव्हता आणि हा माझा फक्त प्लॅन बी होता. माझा ओरिजिनल प्लॅन होता काँग्रेस आणि शिवसेनेबरोबर एक महाआघाडी करायची. जर ती आघाडी चालणार नाही तर हा प्लॅन बी होता. आता देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे, आणि ते नेहमी आहे, म्हणजे त्यांची लाईन कॉन्सिस्टंट राहिली आहे की राष्ट्रपती शासन पण त्यांनी आणलं, पवारांनी आणलेलं. कारण की पवारांना वाटलं की 15-20 दिवस जाऊ दे, आम्ही लगेच आपण अशी युती करू शकणार नाही. ते हे सगळं खरं आहे, हे सगळं त्या पुस्तकात आहे. मला तर विचित्र असं वाटतं की जेव्हा मी पीडीएफ पाठवलेला काही वृत्तपत्रांना, त्यांनी ते छगन भुजबळांचं घेतलंय, हे लक्षात नाही घेतलं, आणि हे लक्षात घेतलं नाहीये. तर मी नेहमी म्हणतो, मी एक व्हिडिओ पण तसा केला, कोण होता तो व्यक्ती. माझा एक व्हिडिओ होता 1-2 आठवड्यापूर्वी, कोण होता तो व्यक्ती ज्यांनी प्रयत्न केला शरद पवार आणि नरेंद्र मोदीला. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की या कॉन्टेक्स्टमध्ये आपण बघूया, अचानक अजित पवारनी अडाणींचं नाव घ्यायचं काय कारण आहे? की अडाणींनी ते मध्यस्थी करायचा प्रयत्न केला आणि त्यांनी अचानक ती गोष्ट आणली समोर की कारण अडाणी शरद पवारांची मैत्री ही पवारांनी कधी लपवली नाही. म्हणजे हिंडेनबर्ग रिपोर्टच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस पूर्ण अपोजिशन ही अडाणींच्या वरती टीका करत होती, त्यावेळेस इट इज ओनली शरद पवार की ज्यांनी एनडीटीव्हीला इंटरव्ह्यू दिला, जे अडाणींचं चॅनल आहे, त्यांना इंटरव्ह्यू दिला आणि सांगितलं की नाही, हिंडेनबर्ग रिपोर्ट चुकीचा आहे आणि ते खोटं करण्याचा प्रयत्न, म्हणजे जी बीजेपीची लाईन होती तीच त्यांनी त्यावेळेस घेतली होती, महाविकास आघाडी अस्तित्वात असताना. पण या निवडणुकीच्या कॉन्टेक्स्टमध्ये अचानक अजित पवार बोलतायत. मला असं वाटतं कुठेतरी अजूनही शरद पवारांना डेंट करण्याचा हा प्रयत्न आहे त्यांच्या दृष्टीने, की बाबा अडाणींचं नाव घेतलं तर जे काँग्रेसचे मतदार आहेत ते थोडेसे दूर जातील. आता उद्धव ठाकरेंनी पण लाईन घेतली अडाणींच्या विरोधामध्ये. प्रश्न असा आहे की शरद पवारांचा आरोप काय आहे अजित पवार की शरद पवारांच्या समर्थकांचा, की तू गद्दार आहेस, तू भाजप बरोबर गेला. तर त्याचा जर काउंटर करायचं असेल तर तुम्ही म्हणता अरे मी कुठे गद्दार आहे, तुम्ही पण त्या मीटिंगमध्ये होता. पण अडाणींचं नाव, आता अडाणींचं नावचं काय झालंय, भाजपला पण ते एम्बॅरेसिंग झालंय. आता फडणवीसांनी क्लॅरिफाय केलं. फडणवीस कसं म्हणू शकतील की अडाणी त्या मीटिंगमध्ये होती? कारण की लगेच मग काँग्रेस आणि शिवसेना काय म्हणणार की तुम्ही आता अडाणीला तुमच्या पॉलिटिकल मीटिंगमध्ये ठेवताय. आणि वर्षा गायकवाडनी माझ्या ट्विटवर आत्ताच ट्विट केलंय की मुंबईकर हे बघा, अडाणी जी पॉलिटिकल मीटिंगमध्ये होते. नाही, इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगतो. उद्धव ठाकरेंचा जेव्हा मी इंटरव्ह्यू केला त्याच्यामध्ये त्यांनी तो आरोप रिइटरेट केला की त्यांचं सरकार पाडण्यामध्ये अडाणींचा हात होता, अशा पद्धतीचा त्यांचा आरोप आहे त्याच्यामध्ये. आणि त्यांनी ते पब्लिक रॅलीमध्ये सुद्धा ते बोलले होते, ती गोष्ट त्यांनी रिपीट केली आहे पुन्हा एकदा.
मुद्दा असा आहे की हे फडणवीस म्हणतात की अडाणी नव्हते त्याच्यामध्ये. ते असं नाही म्हणालेत की अडाणींचा संबंध नव्हता. जो प्रश्न विचारला त्याचं त्यांनी उत्तर दिलंय की त्या मिटिंगला ते होते का, नाही. तर एका बाजूला भाजप स्वतःला डिसोसिएट करते की अडाणींच्या मध्यस्थीबद्दल, आणि अजित पवार खुलेआमपणे सांगतात की नाही अडाणी तिकडे होते. आता अडाणी कनेक्शन हे शरद पवारांबरोबर असल्यामुळे ते सांगतात, कारण अजित पवारांबरोबर काही ते कनेक्शन नाहीये, त्याच्यामुळे ती गोष्ट होत असावी. नाही, मला वाटतं कुठे ना कुठे अजित पवारांना मेसेज द्यायचा आहे की आतापर्यंत गेल्या 2 वर्षा 1.5 वर्ष झाला मी जेव्हा पार्टी सोडली त्या क्षणापासून माझ्यावरती आरोप होतात आहे की ईडीच्या भीतीमुळे आम्ही आणि माझ्या सहयोगियांनी एनसीपी सोडलं. खरी गोष्ट अशी आहे की प्रयत्न 3दा नाही 4दा झाले. एक दुसरी गोष्ट आहे जी माझ्या पुस्तकात पण आहे, 2022 मध्ये पण 2022 मध्ये एकनाथ शिंदे बरोबर ज्यावेळी अलायन्स झाला त्याच्या 2 आठवड्यापूर्वी परत चर्चा झालेली तेव्हा, आणि हे प्रफुल्ल पटेल पण म्हणाले, ऑन रेकॉर्ड पण म्हणाले आम्हाला आमच्या मला भाजपकडनं पण कळलं होतं. भाजपचं त्यावेळेस असं म्हणणं होतं की ते एकत्र यायला तयार आहेत, पण त्यांचं म्हणणं आहे की पवार साहेबांना घेऊन आणि पार्टी घेऊन आपण एकत्र येऊ. नाही, एक लेटर पण होतं ज्याचे सगळ्यांचे सह्या आहेत. तर त्याच्यावरती एक काउंटर आहे बेसिकली. त्याच्यावरती काउंटर असं आहे की अनेक जण म्हणतात ज्यात सही केलेले की अजित पवार बोलवायचे ऑफिसमध्ये आणि सांगायचे पत्रावर सही करा. आता तोंडावर त्यांना नाही कसं सांगणार, हे काउंटर पण त्याचा द्यायचा प्रयत्न करतात. सही होती हे मात्र खरं आहे. नाही, खरी गोष्ट अशी आहे साहिल, गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात बिहाइंड द सीन्स पुष्कळ ड्रामा झालाय आणि 23 नंतर अजून खूप होणार आहेत. नाही, होऊ शकतं. परत जर ते त्रिशंकू विधानसभा झाली तर काही होऊ शकतं. पण माझं असं म्हणणं आहे की एक तर आपल्याला शरद पवारचं एक तर आहे की त्यांनी शेवटी इथे गेले नाही. काही असो, आपण गौतम अडाणी मीटिंगमध्ये होते नाही होते वेगवेगळे, फडणवीस म्हणतात मीटिंगमध्ये नव्हते, अजित पवार म्हणतात मीटिंगमध्ये होते. खरी गोष्ट एवढी तर आहे, वस्तुस्थिती आहे की शरद पवार शेवटी बीजेपी बरोबर गेले नाही. राईट. जरी गौतम अडाणींनी त्यांच्यावर दबाव ठेवला 2017 मध्ये, 2019 मध्ये ते गेले नाहीत. म्हणून त्यांच्या सुप्रिया सुळेंना जेव्हा तुम्ही प्रश्न हा विचारता ते म्हणतात पण आम्ही गेलो नाही. आणि हेही म्हटलं जातं की सुप्रिया सुळेंनी पण सांगितलं नाही जायचं. ती मंत्रिपदाची ऑफर जी 17 मध्ये होती ती त्यांनी घेतली नाही, ती घेतली नाही. तर एक म्हणजे ते एक वस्तुस्थिती आहे. दुसरी गोष्ट वस्तुस्थिती अशी, आणि ते पण पुस्तकात आहे जे ईडीच्या चॅप्टरमध्ये आहे, की ईडीची भीती नक्की दाखवली गेली. 2022 मध्ये ईडीची भीती नक्की दाखवली गेली आणि 23 मध्ये, आणि तो एक मोठा कारण होता एनसीपीच्या लोकांना भाजपमध्ये बरोबर जायचं आणि पार्टी फोडायचं. तर प्रत्येक व्यक्तींसमोर प्रश्न आहे. फडणवीस समोर प्रश्न आहे, तुम्ही ईडीचा गैरवापर केला का? अजित पवार समोर प्रश्न आहे, तुम्ही ईडीच्या भीतीमुळे गेला का? शरद पवार बरोबर प्रश्न आहे, तुम्ही 3दा 4दा भाजपशी बोलला, भाजप बरोबर का बोलला? जर तुम्ही म्हणता की भाजपची विचारधारा पटत नाही, प्लॅन बी प्लॅन ए ते सोडा ना. जर तुम्हाला वाटतं की विचारधारा पटत नाही तर त्यांच्यासमोर पण प्रश्न आहे. तर प्रत्येक व्यक्ती समोर एक प्रश्न आहे, आणि ते प्रश्न मला वाटत नाही ह्या इलेक्शन उत्तरं नाही मिळणार, इलेक्शन नंतरही नाही मिळणार, कारण की इलेक्शन नंतर पण काही नवीन होऊ शकतं. पण गौतम एक आहे, आता बघा ना अमेरिकामध्ये तो इलॉन मस्क त्यांनी तो ओपनली पाठिंबा दिला. ओपनली, इथे पण ते कल्चर आहे ना त्यांचं. इलॉन मस्कने ऑफिशियली सांगितलं की मी ट्रम्पना नाही. आणि मला वाटतं बघा, गौतम अडाणी असे व्यक्ती आहेत, त्यांनी कधी हे लपवलं नाहीये की मी नरेंद्र मोदीच्या जवळ आहे. त्याच्यामध्ये त्यांनी हेही लपवलं नाहीये की मी शरद पवारांच्या जवळ. नाही, पण त्याच्यामध्ये एक फरक आहे. या 2 गोष्टींमध्ये फरक असा आहे की तुम्ही कोणाच्या जवळ, इंडस्ट्रियलिस्टना सगळ्यांच्या जवळ राहावं लागतं, पण हे करत असताना पॉलिटिकल सिच्युएशन बदलण्यासाठी म्हणून, नवीन सिच्युएशन तयार करण्यासाठी म्हणून तुम्ही अशा पद्धतीच्या मीटिंग्स घडवताय का? आणि या मीटिंग्स तेव्हा होत होत्या ज्यावेळेस शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं एकत्रित सरकार महाराष्ट्रामध्ये उपस्थित होतं, आणि त्याच्यामुळे एक वेगळा टोन त्याला असाही लागतो की शिवसेनेच्या बाजूने किंवा उद्धव ठाकरेंच्या बाजूने असा आरोप लावला जाऊ शकतो की अरे आमच्याबरोबर तुम्ही सरकारमध्ये असताना मागून अडाणींच्या मध्यस्थीने तुम्ही एनसीपीशी पण चर्चा करत होतात. हा पण त्याला एक अँगल असू शकतो. आतापर्यंत भाजप काय म्हणते की तुम्ही आमची प्रिपोल अलायन्स तोडलीत आणि तुम्ही काँग्रेस एनसीपी बरोबर निघून गेलात, तुम्ही आम्हाला धोका दिला. दुसऱ्या बाजूने आता उद्धव ठाकरे या सगळ्या स्टेटमेंट्स नंतर हे म्हणू शकतात की बाबा अरे तुम्ही पण आम्हाला धोका द्यायच्या तयारीत होतात म्हणून आम्हीच तुम्हाला धोका देऊन टाकला. सो या सगळ्या चर्चेचा जर बेसिक अर्थ काढायचा असेल तर एक लक्षात घेतलं पाहिजे की राजकारण जे दिसतं त्याच्या मागे अनेक गोष्टी होत असतात. जे राजकारणी नेते फेस म्हणून समोर येत असतात त्याच्या मागे
काम करणारे सुद्धा अनेक लोक असतात, त्याच्यामध्ये मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट सुद्धा असू शकतात. आणि पहिल्यांदाच असं झालेलं आहे की एका मोठ्या इंडस्ट्रियलिस्टचं नाव या चर्चांमध्ये प्रकर्षाने पुढे आलेलं आहे. काही जण ते ऍक्सेप्ट करतायत, काही जण ते डिनाय करतायत. पण तुम्हाला एक शेवटचा इश्यू, अडाणी हा महाराष्ट्राच्या राजकारणात अजून एक फॅक्टर आहे धारावी नंतर. धारावी प्रकल्प नंतर ज्या प्रकारे उद्धव ठाकरे असो किंवा वर्षा गायकवाड असो डायरेक्ट अटॅक काँग्रेस आणि उद्धव ठाकरे, त्या कारणामुळे अडाणी पण पिक्चरमध्ये आले. अडाणींचं महाराष्ट्रात पहिला पॉवर प्लांट मला वाटतं 20 वर्षापूर्वी त्यांनी चंद्रपूरमध्ये. पण आता कारण की धारावीचा इश्यू एवढा मोठा इश्यू झाला आहे, म्हणून हे सगळं जेव्हा घडतं तेव्हा गौतम अडाणी त्यांना कदाचित न्यूजमध्ये राहायचं नाहीये, पण ते येणार आता न्यूजमध्ये. आता प्रश्न असा येईल, उद्या जर महाविकास आघाडीची सरकार झाली तर प्रश्न मी उद्धव ठाकरेंना विचारला होता की आलं पवारांचं काय करणार म्हणून. मला काय म्हणाले, मला असं वाटतं की त्यांच्याकडे काही उत्तर नव्हतं, पण त्यांनी क्लिअरली सांगितलं की आमचं सरकार आलं तर आम्ही यांना बंद करणार म्हणून. ही गोष्ट त्यांनी स्पष्ट सांगितली होती. पण आमच्या चर्चेचा मूळ मुद्दा हाच होता की पहिल्यांदाच एका मोठ्या इंडस्ट्रियलिस्टचं नाव राजदीप याच्यामध्ये आलेलं आहे. सध्या आपण एवढंच म्हणूया, मध्यस्थ, फॅसिलिटेटर किंवा एक एक काय म्हणतात त्याला, ज्यांना दोन्ही पक्षांबद्दल प्रेम आहे, नेत्यांबद्दल प्रेम आहे, त्यांना असं वाटतं त्यांनी एकत्र यावं. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, एवढं आपण नक्कीच त्याच्यामध्ये. हो. आणि अजून एक शेवटची गोष्ट, अडाणीला मी एकदा प्रश्न विचारलेला की तुम्ही नरेंद्र मोदीच्या एवढं, आणि ते मी पुस्तकात पण लिहिलंय, तुम्ही नरेंद्र मोदीच्या जवळ आहात, त्यामुळे मी कित्येक माझे जे प्रोजेक्ट्स आहेत ते प्रत्येक राज्यात आहेत. काँग्रेसच्या राज्यात पण. काँग्रेस राज्यात आहे. आत्ताच रेवंत रेड्डी बरोबर त्यांनी 100 कोटीचा एक स्टार्टअप साठी पैसे दिले. त्यांनी अनेक राज्यात, त्यांचं कमलनाथ बरोबर खूप जवळचं आहे. इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगतो, आत्ताच काही दिवसांपूर्वी इंडियन एक्सप्रेसमध्ये मला वाटतं राहुल गांधींनी लेख लिहिला होता. त्याच्यामध्ये अंबानी अडाणी म्हणजे इंडस्ट्रियलिस्टच्या कसे विरोधात नाही आहेत हे त्यांना क्लॅरिफाय करायला लागलं कुठेतरी. त्या पद्धतीचं त्यांनी एक आर्टिकल पण. बरोबर, पण ते कुठे ना कुठे अडाणीच्या विरोधात आहे आणि ते त्यांच्या. पण माझं एवढंच म्हणणं आहे की अडाणी जे आहेत ही इज अ बिझनेसमॅन फर्स्ट. त्यांना शरद पवार आणि नरेंद्र मोदी एकत्र आले तर त्यांची बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज महाराष्ट्रामध्ये वाढू शकतात. ही जी क्रिटिसिझम त्यांची होते धारावीवर, इतर प्रोजेक्ट, ती होणार नाही. त्या कारणामुळे मग त्यांचं पण एक स्वार्थ होतं आणि ते तसे पॉलिटिक्स म्हणजे डे टू डे पॉलिटिक्समध्ये नाही आहेत, पण त्यांना जे पण पॉवरमध्ये आहेत त्यांच्या बरोबर राहायचं. आय ऑलवेज से गौतम अडानी इज द धीरूभाई अंबानी ऑफ टुडेज जनरेशन. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जे राजकारण दिसत असतं, जे नेते बोलत असतात, त्याच्या मागे सुद्धा अनेक गोष्टी घडत असतात. आणि हीच गोष्ट तुमच्या समोर आणली. राजदीप सरांचं पुस्तक तुम्ही नक्कीच वाचा. त्यांनी नाव पण सांगितलेलं आहे, ते मराठीत पण ट्रान्सलेट होऊन येणार आहे. त्यामुळे ते वाचल्यानंतर अजून गोष्टी आपल्याला चर्चा करता येईल. पण सध्या तरी माझ्याकडनं एवढंच सध्या. आणि मुंबई तकचं चॅनल सबस्क्राईब करा, कारण 20 आणि 23 तारीख अत्यंत महत्वाची आणि आम्हाला खूप गोष्टी त्याच्यामध्ये करायच्या आहेत. परत एकदा सांगतो, सबस्क्रिप्शन फ्री आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही. चॅनल सबस्क्राईब करा, बघत राहा मुंबई तक.